नाशिकमध्ये रेल्वे मालमत्तेच्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुमारे 9 लाख रुपये किमतीची तब्बल 1000 मीटर लांबीची शासकीय रेल्वे केबल हस्तगत करण्यात आली असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पथकाने केली. रेल्वेच्या सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामांसाठी वापरली जाणारी केबल अज्ञातांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला. चौकशी दरम्यान संशयिताकडून सुमारे 1000 मीटर केबल जप्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार या केबलची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला आदींनी केली आहे. नागपूर येथून दिनांक 21 तारखेला रेल्वेचा शासकीय केबल नाशिक रोड रेल्वे स्टेशनसाठी रवाना झालेला ट्रक जो सिन्नर फाटा येथे रस्त्यालगत उभा होता. अज्ञात काही चोरट्यांनी चोरी केल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आमच्या स्वतःकडे होता. तर वरिष्ठांनी सदर गुन्हा घडल्यानंतर उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले. तर आमचे गुन्हे शोध पथकातील ते सर्व टीम सोबत आम्ही जेव्हा गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला कुठलेही फुटेज तसं काही एक धागादोरा मिळून आला नाही. आम्ही तपास करत असताना आम्हाला स्वतःला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरीस गेलेला माल हा चिखलकरी तारासिंग तसे येससिंग चिखलकरीकर हे राहणार सिन्नर फाटा यांनी चोरलेला असून आम्हाला जेव्हा खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार आम्ही टीम सोबत सापळा रचून त्यांना मोठ्या शिकतीने ताब्यात घेऊन सदर चोरीस गेलेला 12 बोरचा साधारण 1000 ते 1010 मीटरपर्यंत लांबीचा आणि साधारण अंदाजे जो तांबा तसेच कॉपरची जी केबल होती साधारण 9 लाख रुपये किमतीचा जो मुद्देमाल होता तो 100% आम्ही रिकव्हरी करण्यामध्ये दोघं आरोपी ताब्यात घेऊन यशस्वी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर सदर आम्ही आरोपींना अटक करून पुढील तपास चालू आहे. जात आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान टळले असून मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे. पोलिसांकडून अशा प्रकारच्या शासकीय मालमत्तेच्या चोरीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.